25 जून. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. सदाचरण हा परमार्थाचा पाया आहे. राम सहज हाती लागेल म्हणून जी काही साधनं समर्थांनी सांगितलेली आहेत त्यामध्ये चांगल्या ग्रंथांचं वाचन हेही एक आहे. परंतु कोणत्याही ग्रंथाचं किंवा पोथीचं वाचन करताना केवळ काहीतरी वाचायचं असं म्हणून वाचन करू नये. अर्थ कळल्याशिवाय पोथी खरी वाचल्यासारखी नाही होणार. तसंच जितका त्याचा अर्थ कळला तितकं तरी कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा. आपण जे करत नाही ते प्रथम करायला सुरुवात करावी. भाराभर वाचलं आणि कृती केलीच नाही, काय उपयोग आहे त्याचा? 4 मैलांचा रस्ता असला तर सबंध रस्ता एकदम दिसावा असं म्हटलं तर चालेल का? 1 मैल रस्ता चालावा म्हणजे पुढचं दिसतं. जसजशी मजल मारावी तसतसं पुढचं दिसू लागतं. आणि परमार्थाचं हे असंच आहे. बापासारख्या मिशा मला याव्या म्हणून जर लहान मुलांना हट्ट केला तर ते कसं होईल? त्याचप्रमाणे आजच मला देवदर्शन व्हावं असं म्हटलं तर होणार नाही. सद्गुरूची आज्ञा पाळावी, साधन करू लागावं म्हणजे सगळं काही होतं. जेवायला बसलं म्हणजे पोट भरायचं राहतं का? खरोखर परमार्थाची वाट अगदी सरळ आहे. प्रपंचाचा रस्ता मात्र डोंगराळ असून काटेकुटे याने भरलेला आहे. आपला प्रपंच हा परमार्थाच्या सोयीसाठी असायला पाहिजे. पण याच्या उलट आपला परमार्थच मुळे आपल्या प्रपंचाच्या सोयीसाठी आपण केलेला आहे. कुंपणानं शेत खावं तसं आपलं झालं आहे. शेताला कुंपणाची जरुरी आहे, नाहीतर ढोरं आत येऊन शेतफस्त करतील. पण कुंपणच जर बेसुमार वाढलं तर त्यामुळे शेताचं नुकसान होतं हे आपण जाणलं पाहिजे. ज्यानं व्यवहार तपासून केला त्याला परमार्थ साधलाच. परमार्थ हा साखरेसारखा आहे. आपण साखरेचं कारलं जरी केलं तरी ते खायला गोडच लागतं. तसं प्रपंचात सुद्धा परमार्थ केला तरीही तो गोडच असतो. परमार्थ हा आपल्यासाठीच असल्यामुळं तो आपल्याला शक्य आहे किंवा नाही हे विचार करून पाहावं. आणि तो आपल्याला शक्य आहे असं जर पटलं तर मात्र केल्याशिवाय राहू नये. पोटात अन्न घालण्यासाठी जसं तोंड, त्याचप्रमाणे परमार्थाला सदाचरण आवश्यक आहे. सदाचरण हा परमार्थाचा पाया आहे. पाया म्हणजे काही घर नव्हे, परंतु पायाशिवाय मात्र घर नव्हे हे देखील तितकंच खरं आहे. आपण स्वतःच्या मुलाला जसं प्रेमानं घेतो तसा परमार्थ करावा आणि आपण दुसऱ्याच्या मुलाला जसं घेतो तसा प्रपंच करावा. भगवंताच्या स्मरणात प्रपंच सुखाचा करणं हाच खरा परमार्थ आहे. आणि ज्याची वृत्ती सुधारून भगवंताकडं लागली त्यालाच खरा परमार्थ कळला. भगवंतावर आकारण प्रेम करणं याचं नाव परमार्थ आहे. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.